प्रेक्षकांचं पुन्हा एकदा स्वागत. दररोज या देशामध्ये वेगवेगळ्या घडामोडी घडतात, चर्चा येते. या चर्चेच्या अनुषंगानं आपण अनेक गोष्टी आपसात बोलत असतो. काल परवाच मधुकेश्वर या चरित्रकार असलेल्या लेखिकेने काही मुद्दे प्रसारमाध्यमांवर मांडले आणि हे मुद्दे घेऊन आज देशामध्ये चर्चा होते आहे. दुसऱ्या बाजूला सुब्रमण्यम स्वामी हे दररोज काही ना काही बॉम्बस्फोट घडवण्यासारखं आपलं वक्तव्य करीत असतात आणि चर्चा घडवत असतात. पण या सगळ्या चर्चेला आत्ता या काळात नेमकं काही महत्त्व आहे का, की अशा चर्चा उधळण्यामागे नेमके काही डावपेच आहेत का? आपण पाहतो आहे की देशामध्ये संसदेमध्ये म्हणजे पंतप्रधानांनी 24 मिनिटाचं जे भाषण केलं त्यामध्ये त्यांनी स्वतःच सांगितलं की आगामी काळामध्ये कोविडसारखी परिस्थिती म्हणजे जसं आपण संकट आलं तसंच संकट याही काळी असेल. हे जेव्हा तुम्ही लोकशाहीच्या सर्वोच्च सभागृहात सांगत असतात आणि नंतरच्या काळामध्ये असं काही घडणार नाही हे सांगण्यासाठी अनेक राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना बोलवून त्यांच्या माध्यमातून अशी कोणी अफवा पसरेल तर त्याच्यावर आम्ही कारवाई करू अशा पद्धतीनं वक्तव्य करायला भाग पाडलं जातं किंवा तसं वक्तव्य होतात. तर याचा नेमका अर्थ काय? अनेक शहरांमध्ये पेट्रोलसाठी डिझेलसाठी रांगा लागलेल्या आहेत. पेट्रोल पंप चालकांनी काही लिटरच द्यायचं असा एक संकेत सुरू केलेला आहे. काही म्हणतात की ही खाजगी क्षेत्रात जे पेट्रोलियम क्षेत्राचं जे वितरण गेलं किंवा एकूण ती कंपन्या किंवा त्यांचं वितरण जे गेलं तर त्याच्या माध्यमातून साठेबाजी करून किंवा यामधून नफा काढण्याचा काही खाजगी उद्योजकांचा एक दृष्टिकोन असू शकतो अशी चर्चा येते. तर या सगळ्या बाबी जर आपण पाहिल्या तर या सगळ्या चर्चांमध्ये एक प्रमुख जी चर्चा आहे ती आपल्या सगळ्या नागरिक म्हणून आपल्या सगळ्यांच्या लक्षातून बाहेर जाते आहे किंवा ती आपल्या ध्यानी येत नाही किंवा त्यावर आपण विचारही करत नाही. आज आपण पाहिलं की 28 तारीख मार्च आणि अवघ्या 1 महिन्याच्या काळावर देशातील 5 राज्यांच्या विधानसभा निवडणुका येऊन ठेपल्यात. म्हणजे 1 महिन्याच्या पेक्षाही अधिक कमी काळ यावर त्या निवडणुका येऊन ठेपलेल्या आहेत. दक्षिणेतील केरळ असेल, तमिळनाडू असेल, पुड्डुचेरी असेल, उत्तर पूर्वेतील पश्चिम बंगाल आणि आसाम ही राज्य असतील. या 5 राज्यांमध्ये विधानसभेच्या निवडणुका या होत आहेत. या निवडणुकांमध्ये तमिळनाडू जे आहे तमिळनाडूमध्ये संघ भाजप मोठ्या प्रमाणात प्रयत्न करूनही त्या ठिकाणी असलेला द्रविडिझम आणि पेरियार नायकर यांच्या माध्यमातून तिथे रुजलेलं तत्त्वज्ञान विचार आणि त्यावर उभा राहिलेला राजकीय व्यवहार या बाबी पाहता तमिळनाडूमध्ये आजही भारतीय जनता पक्षाला फारशी विजयाची अपेक्षा घेऊन चालता येणार नाही. तरीही नवीन संसदेच्या उद्घाटनाला त्यांनी तमिळनाडूचे जे साधुगण बोलवले, जो राजदंडाला पूरक प्रतीक म्हणून त्यांनी जो तिथला एक पारंपरिक धार्मिक स्वरूपाचा दंड त्यांनी त्या ठिकाणी आणला तर तेही आपण पाहिलं. त्यामुळे या अनेक माध्यमातून ते प्रयत्न करत आहेत तमिळनाडू. विजय थलपती नावाचा अभिनेता जो त्या ठिकाणी उभा केला जातो आहे, परंतु ज्या राज्यामध्ये रजनीकांत आणि कमल हसनसारख्या दिग्गज आणि अतिशय लोकप्रिय अभिनेत्यांची डाळ शिजली नाही त्या ठिकाणी विजय थलपती फार काही करू शकतील असं नाही. त्यामुळे तमिळनाडूमध्ये भाजप जिंकणार नसला तरी ते आपली शक्ती पूर्वीपेक्षा वाढवण्याचा किंवा मतदानाच्या टक्केवारीमध्ये तरी वाढ करण्याचा प्रयत्न त्यांचा निश्चितपणे आहे. केरळ हे राज्य असं आलटून पालटून कधी काँग्रेस तर कधी डावी आघाडी या ठिकाणी राज्यावर सत्तेत येते. याही वेळी डावे सत्तेत आहेत आणि डाव्यांची सत्ता त्या ठिकाणी हा प्रयत्न करेल की काँग्रेसची सत्ता येऊ द्यायची नसेल तर आपण काही घडामोडी केल्या पाहिजे. त्यामुळे भाजप त्यांना अंतर्गत काही मदत करू शकेल का किंवा त्यांची ताकद वापरण्याचा त्यांचा एक सुप्त भाग त्या ठिकाणी आकार घेईल का? आणि जर तसं झालं तर केरळमध्ये ते एकतर्फी वापरले जाणार नाहीत, त्यांची शक्ती वाढवण्याचाही प्रयत्न करतील. आणि ही शक्ती ज्या ख्रिश्चन आणि मुस्लिम
यांच्या विरोधात भाजपाचं राजकारण प्रामुख्यानं उभं राहतं किंवा चालतं. पण त्या केरळमध्ये ख्रिश्चन आणि मुस्लिम यांच्यामध्येही घुसून त्यांनी त्या समुदायांमध्ये फूट पाडलेली आहे. आणि त्यामुळे केरळसारख्या राज्याच्या विधानसभा निवडणुकीमध्ये भाजपा हा सत्तेवर येणार नसला तरी त्या ठिकाणी आपली शक्ती बऱ्याच प्रमाणात वाढवण्याचा प्रयत्न भारतीय जनता पक्षाचा सुरू आहे. पुडुचेरी हे राज्य छोटं असलं तरी त्या राज्यामध्ये काँग्रेसला सत्ता बनवण्याची मागच्या काळामध्ये संधी होती, परंतु काँग्रेसच्या धोरणांनी ती संधी गमावली आणि त्या ठिकाणी भारतीय जनता पक्षाच्या युतीनं सरकार अस्तित्वात आलं. अर्थात हे राज्य फार छोटं असल्यामुळे या राज्याचा फार विचार करण्याचं कारण नाही. पश्चिम बंगाल जे आहे, पश्चिम बंगालमध्ये म्हणजे ज्या ममता बॅनर्जी आहेत यांचं व्यक्तिमत्व लढाऊ आहे आणि ते नुसतं लढाऊ नाही तर अतिशय आक्रमकपणे त्या लढतात. आणि त्यामुळे त्यांनी निवडणूक आयोगाच्या विरोधात जो थेट लढा दिला तर त्याचा परिणाम केवळ न्यायालयीन लढाई किंवा रस्त्यावरची लढाई एवढंच करून त्या थांबल्या नाहीत, तर स्ट्रॅटेजिकल जी लढाई होती निवडणूक आयोगाच्या विरोधात, म्हणजे निवडणूक आयोग जे राज्य सरकारचेच कर्मचारी आपल्याकडे घेते आणि त्यांना सूचना देते आणि त्यांच्याकडून आपलं काम करून घेते, की खास करून SIR हे जे काम केलं जातं या विरोधात ममता बॅनर्जींनी त्या राज्यातल्या कर्मचाऱ्यांना, जे निवडणूक आयोगाचे कर्मचारी म्हणून काम करत असताना त्यांच्यापर्यंत एक संदेश पोहोचवला की या बाबी तुम्ही जर केल्या, निवडणूक आयोगाच्या अनुषंगानं जर तुम्ही राज्याच्या निवडणुकीत काही हेरफेर करण्याचा प्रयत्न केला, उद्या किंवा येणाऱ्या काळामध्ये तुम्ही याच ठिकाणी नोकऱ्या करणार आहात. अशा प्रकारची म्हणजे स्ट्रॅटेजिकल निवडणूक आयोगानं जी एक प्रकारे आपली बेधडक कारवाई सुरू ठेवलेली आहे, त्या बेधडक कारवाईला त्यांनी कधी संवैधानिक पातळीवर, कधी असंवैधानिक पातळीवर, कधी कायदेशीर तर कधी बेकायदेशीर अशा सगळ्याच बाबींचा म्हणजे राजकारण आणि युद्ध याच्यामध्ये प्रत्यक्ष त्या काळामध्ये काही गोष्टींची एक प्रकारे मुभा असते किंवा माप असते. तसाच प्रकार ममता बॅनर्जींनी सर्व न्यायालयीन लढाई असेल, रस्त्यावरची लढाई असेल, प्रशासकीय लढाई असेल आणि या लढ्यासाठी लागणारी अंतर्गत शक्ती असेल, त्या सगळ्या शक्तींचा वापर करून त्यांनी निवडणूक आयोगाच्या विरोधात टिकून राहण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र या ठिकाणी डावे आणि काँग्रेस या ममता बॅनर्जी यांच्याबरोबर लढतील की ते स्वतंत्रपणे आपली चूल मांडतील हाही प्रश्न आहे. केरळच्या संदर्भामध्ये डावे आणि भाजप यांची अंतर्गत काही बांधणी आहे का, आणि जी तशी असेल तर पश्चिम बंगालमध्ये डावे ममता बॅनर्जींच्या विरोधात भूमिका घेऊन आपली शक्ती भारतीय जनता पक्षाच्या पारड्यात टाकणार का, हा देखील प्रश्न या निमित्तानं उभा राहतो. आसामचा प्रश्न, ज्या आसाममध्ये मुख्यमंत्री थेट तिथल्या धार्मिक अल्पसंख्याकांना छळा, त्रास द्या असा थेट मेसेज किंवा संदेश आपल्या कार्यकर्त्यांना देत आहेत, तो आसाम देखील भारतीय जनता पक्षाच्या हातून कदाचित जाण्याची शक्यता आहे. कारण काँग्रेसने त्या ठिकाणी आपली लढाई गौरव गोगोई यांच्या माध्यमातून जी एकतर्फी उभी केलेली आहे ती बऱ्याच अंशी त्या ठिकाणी राजकीय लढाई उभी करते आहे. या 5 राज्यांची आपण जी नावं घेतली, या 5 राज्यांमध्ये आसाम आणि केरळ या 2 राज्यांमध्ये काँग्रेसची शक्ती ही मोठी असली तरी डाव्यांनी अंतर्गत केरळमध्ये आणि पश्चिम बंगालमध्ये जी एक प्रकारे आपली राजकीय रणनीती बनवली आहे ती काँग्रेसला या 2 राज्यांमध्येही म्हणजे पश्चिम बंगाल आणि केरळमध्ये कमकुवत करेल. आणि आसाम याच्यामध्ये भारतीय जनता पक्ष आणि काँग्रेसची सरळ लढत असली तरी या लढाईमध्ये काँग्रेस, SIR किंवा या अन्य घटकांमध्ये जो ममता बॅनर्जी सारखा लढा त्यांनी द्यायला होता त्याला ते अपूर्ण ठरले. त्यामुळे आसाममधली काँग्रेसची लढाई देखील सोपी नाही आहे. त्यामुळे या 5 राज्यांच्या निवडणुकीत काँग्रेसची लढाई अस्तित्वात देखील राहील की नाही हा प्रश्न आहे. त्या राज्यातील प्रादेशिक पक्ष निश्चितपणे आव्हानात्मक आहे, परंतु
या राज्यांच्या निवडणुकांची, निवडणूक आयोगाच्या भूमिकेची आणि या राज्यांमध्ये भारतीय जनता पक्ष आपली करीत असलेली रणनीती या सगळ्यांवर चर्चा होऊ नये आणि लोकांचं लक्ष त्याकडे जाऊ नये, यामुळे मधु किश्वर सारख्या लोकांकडून चर्चा अशी छेडण्यात येते आहे की ज्यावेळी अशा चर्चा छेडण्याचं कोणतंही कारण नसताना ते मुद्दे घेऊन आलेले आहेत. या पाठीमागे नेमकी काही रणनीती आहे का, ती रणनीती समजावून सांगण्यात किंवा ती रणनीती अशी आहे का, हा सांगण्याचा एक प्रयत्न आपण केलेला आहे. हा प्रयत्न आपल्याला आवडला असेल किंवा नसेल, आपण सहमत असाल किंवा असहमत असाल, परंतु आपले मुद्दे जरूर आम्हाला कळवा. धन्यवाद. हा व्हिडिओ आवडला लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनल सबस्क्राईब देखील करा.